नमस्कार. मी उल्हास कसबेकर एक कथा वाचून दाखवतो आहे. त्या कथेचं नाव आहे गंगा आली रे. संध्याकाळ झाली होती. शेतातली कामं संपवून शिदबा घराच्या ओसरीवर येऊन बसला होता. बायकोनं दिलेला चहा थंड होऊन गेला होता. शिदबा आपल्याच विचारात मग्न होता. 4 दिवस झाले. गंगा करीम चाच्याकडे गेल्यापासून त्याला क्षणभरही करमत नव्हतं. सारखा तिचाच विचार करत असायचा. मन खिन्न झालं होतं. त्याची बायको यशोदा दोरीवर वाळत घातलेले कपडे काढायला बाहेर आली. तिचं लक्ष शिदबाकडे गेलं. त्याची ती खिन्न नजर थंड झालेला चहा पाहिल्यावरती काय समजायचं ते समजली. हातातले कपडे बाजूच्याच असलेल्या खाटेवर टाकून ती नवऱ्याच्या जवळ येऊन बसली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत समजावणीच्या स्वरात ती म्हणाली, असं काय करताय धनी? गंगाला आपण काय आनंदाने करीम चाच्याकडे पाठवलं का? गरज होती म्हणून तिला करीम चाच्याला विकली ना. आणि करीम चाच्याने कोणाची शपथ घेऊन सांगितलं आहे की मी तिला मारणार किंवा विकणार नाही. मग कशाला एवढं दुःखी होत आहे? आपल्याकडे पैसे आले की आपण आणू तिला परत. त्याला तो प्रसंग आठवला. करीम चाचा गंगाला घेऊन जायला निघाला तेव्हा गंगा आधी जायला तयार नव्हती. शिजबाने तिच्या पाठीवर हात फिरवत तिला म्हटलं, गंगा जा, तू करीम चाच्याबरोबर जा. मी तुला परत आणीन, माझ्यावर विश्वास ठेव. आणि जसं काही सर्व समजल्यासारखं गंगा करीम चाच्याबरोबर जायला तयार झाली. दूर जाणाऱ्या गंगाकडे सर्वजण भरल्या डोळ्याने पाहत होते. ती दिसेनाशी होताच शिजबाच्या मनाचा बांध फुटला. डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून देत तो ओक्साबोक्षी रडू लागला. कोणाला काय बोलायचे ते समजत नव्हते. त्या रात्री कोणीही जेवले नाही. बाई माणसाला आपलं मन काबूत ठेवण्याची उपजतच शक्ती देवानं दिलेली असते. यशोदाने स्वतःला सावरलं आणि ती नित्य उद्योगाला लागली. पण शिदबा तो गंगाला विसरूच शकत नव्हता. शेतीची सर्व कामं तो करायचा, पण त्याचं बोलणं कमी झालं होतं. संध्याकाळी एकटा बसला असताना त्याला गंगाच्या आठवणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत. यशोदाला शिदबाचं हे हाल पाहत नव्हतं. गंगाला विकायचं कारणही तसंच महत्त्वाचं होतं. त्याच्या मुलीच्या आतड्याला गाठ झाली होती. ऑपरेशनसाठी पैसे नव्हते म्हणून त्यांना गंगाला विकावं लागलं होतं. गंगाला शिदबा मुलीसारखाच मानत होता. शेतकऱ्याला आपली गाय नाईलाजानं विकावं लागल्याचं दुःख काय असतं ते सांगून समजण्यासारखं नाही. शिदबाची तब्येत ढासळू लागली. मध्येच त्याला ताप येई. तापात तो बडबडत असे. सारखे गंगाचे नाव घे. त्याची ती परिस्थिती पाहून तिने आपल्या भावाला फोन लावला. तिचा भाऊ कृष्णा मुंबईला एका बँकेत नोकरीला होता. आपल्या दाजीवर त्याचं खूप प्रेम होतं. शांत स्वभावाचा शिदबा त्याला खूप आवडत असे. यशोदा फोनवर सर्व कहाणी सांगत असताना रडत होती. सर्व ऐकल्यावर कृष्णा भडकला. ताई, एवढं झाकडं झाल्यावर तू आता मला सांगते आहेस? चिंगीच्या ऑपरेशनसाठी पैशाची गरज होती तर गंगाला का विकलेस? मी काय मदत केली नसती? चिंगी माझी भाची नाही? मला कळवले असतेस तर मी पैसे घेऊन धावत आलो असतो. अरे पण तुझ्या दाजीचा स्वभाव तुला माहीत आहे ना. त्यांना कोणाची मदत घ्यायला आवडत नाही. पण त्यामुळेच दाजीची काय अवस्था झाली आहे हे बघतेस ना. दाजींना काही झाले तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. मी आजच निघालो पैसे घेऊन. त्याने फोन कट केला. पण यशोदाच्या मनाला दिलासा मिळाला. तिला एक आधार मिळाला होता. शिदबाबाई, ओ शिदबाबाई. बाहेर आवाज आला. बाहेर आणा जरा. करीमबाईचा आवाज ऐकून शिदबा धडपडत बाहेर आला. बाहेर करीम चाचा गंगाला घेऊन उभा होता. अरे बाबा, 2 दिवस झाले ही काय खात नाही, पीत नाही, पाणीसुद्धा पीत नाही. सारखी डोळ्यातून पाणी काढते. केली तर माझ्या डोक्यावर पाप नको. अल्ला मला माफ करणार नाही. हे घे तुझे गंगा परत. अरे पण करीम चाचा, तुमचे पैसे ते दे सावकाश कधीतरी. तुमच्याकडे पैसे काय पळून जात नाहीत. असे म्हणून करीम चाचाने गंगाचा कासरा पुढे केला. शिदबाने धावत जाऊन गंगाला मिठी मारली आणि तो लहान मुलासारखा ओक्साबोक्षी रडू लागला. ते पाहून करीम चाचाने भरून आले. डोळ्यात आलेले पाणी लपवण्यासाठी ते पाठमोरे झाले आणि घराकडे निघाले. धन्यवाद.